ग्रामपंचायत कोठडाच्या गुरुचरण जमिनीच्या हस्तांतरणाला ग्रामस्थांचा तीव्र विरोध. तहसीलदारांना निवेदन. 26 जानेवारी 2026 रोजी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा. MIDC विरोधात रोष. नवापूर तालुक्यातील कोठडा तालुका, नवापूर जिल्हा नंदुरबार येथील ग्रामपंचायत गुरुचरणासाठी आरक्षित असलेली जमीन अतिरिक्त नवापूर औद्योगिक क्षेत्रासाठी हस्तांतरित व भूसंपादन करण्याच्या हालचालींना ग्रामस्थांनी तीव्र विरोध दर्शवला. या संदर्भात कोठडा ग्रामस्थांनी तहसीलदार दत्तात्रय जाधव यांना सविस्तर निवेदन सादर केलं. निवेदनात नमूद करण्यात आलंय की ग्रामपंचायत कोठडा अंतर्गत भोनांबळा, फुलफळी, भोरदाफळी असे गावपाडे असून इथं 100% आदिवासी समाजाची वस्ती आहे. लोकसंख्या मोठ्या प्रमाणात असल्यानं गावात हजारो पाळीव जनावरं, बैल, गाय, म्हैस, शेळी, मेंढरं आहेत. या जनावरांच्या चारा व चरण्यासाठी शासनानं पूर्वीपासून ग्रामपंचायतीसाठी आरक्षित ठेवलेली कोठडा गट क्रमांक 23, 46 व 47 ही गुरुचरण जमीन अत्यंत आवश्यक आहे. गट क्रमांक 23 मध्ये सन 1997 पासून पाझर तलाव आहे. याच ठिकाणी भोनांबळा पाड्यातील ग्रामस्थांची सार्वजनिक स्मशानभूमी आहे. तसेच याच भागातून गावाची नळपाणी पुरवठा योजना कार्यान्वित असून शाळा, अंगणवाडी, धार्मिक स्थळे, वीज पुरवठा, पक्के रस्ते अशा मूलभूत सुविधा उपलब्ध आहेत. गट क्रमांक 46, 47 मध्ये मोठा गाव तलाव असून तो जनावरांसह गावाच्या पिण्याच्या पाण्याचा महत्त्वाचा स्रोत आहे. ग्रामस्थांनी सांगितलं की या जमिनीशिवाय जनावरांसाठी दुसरी कोणतीही पर्यायी जागा उपलब्ध नाही. सन 2012-13 मध्ये कोणती ग्रामपंचायत NOC किंवा लेखी परवानगी न घेता औद्योगिक विकास महामंडळाच्या नियमानुसार गुरुचरण जमिनीच्या नोंदी 7/12 उतार्यातून कमी करण्यात आल्या होत्या. त्यावेळीही ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणावर विरोध करून जिल्हाधिकारी व वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रारी सादर केल्या होत्या. कोठडा गाव पेसा कायद्याअंतर्गत घोषित असल्यानं ग्रामसभेच्या ठरावाशिवाय कोणते हस्तांतरण करता येणार नाही असं ग्रामस्थांनी नमूद केलं. त्यामुळे गुरुचरण जमिनीवरील ग्रामपंचायतीचं नाव कायम ठेवावं व औद्योगिक क्षेत्रासाठी होणारं हस्तांतरण रद्द करावं अशी मागणी करण्यात आली आहे. न्याय न मिळाल्यास 26 जानेवारी 2026 रोजी तहसील कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला. निवेदनावर स्वाक्षऱ्या करणारे समाजसेवक ॲडव्होकेट मनुकुमारजी वळवी, सत्यशोधक शेतकरी सभेचे कॉम्रेड RT गावित, श्रीमती मीराबाई दामू गावित, श्री वीरसिंग भोगाला कोकणी, सुरेश मौक्या गावित, वेकर कायुजा कोकणी, सुरेश मौल्या गावित, राहुल अमरसिंग गावित, सौ सुरेखा दिलीप कोकणी, सौ लता जाहमू गावित, सौ बबिना माहेब कोकणी, श्रीमती रेखा नंदल्या गावित, श्री अमरसिंग हुर्णी गावित, श्री विनोद शंकर देसाई, श्री दिलीप आवशा कोकणी, श्री वाड्या हरिसिंग कोकणी, श्री पंत्या रेशा मावची, रविदास वंकर कोकणी, मोहन जय कोकणी आदींसह असंख्य ग्रामस्थांच्या निवेदनात समावेश आहे. निवेदन देण्यात आले. कटोडा गावामध्ये आणि परिसरामध्ये जे MIDC आलेली आहे त्या MIDCची दादागिरी इतकी वाढली आहे की ग्रामपंचायतीला न विचारता ग्रामपंचायतचं जे गुरुचरण जमीन आहे किंवा शेतकऱ्यांच्या जमिनी त्या जबरदस्तीने हिसकवण्याचं काम हे नवापूर MIDC करत आहे. आणि कोटडा गावातील जे गुरुचरण आहे त्या गुरुचरणामध्ये आमच्या आदिवासींच्या पिढ्या तिथे स्मशानभूमी आहे. आमचे पूर्वज तिथे दाटलेले आहेत आणि ती जमीन आज MIDC जबरदस्तीने अधिग्रहण करून या भांडवलदारा कंपन्यांना विकत आहे. त्याला आमच्या ग्रामस्थांचा तीव्र विरोध आहे. आज जर ती MIDCने ती जमीन अधिग्रहण करून कंपन्यांना दिले तर आम्ही आमच्या स्मशानभूमी कुठे काढू? आमचे पूर्वज जे तिथे दाटले गेलेले किंवा आमचं एखादं मयत झालं तर आम्ही कुठे घेऊन जाऊ? म्हणजे याचा अर्थ इथलं भांडवलशाही, इथलं भांडवलदार हे मोदी सरकारच्या इशारावर आदिवासींच्या जमिनी हिसकवणे सुरू आहे. आज पूर्ण देशभरात आदिवासींना जमिनीतून बेदखल करण्याचं काम सुरू झालेलं आहे. परंतु हे बेकायदेशीर काम हे पेसा कायद्याचं उल्लंघन आहे आणि आदिवासींना सुप्रीम कोर्टाने आणि राज्य घटनेने दिलेले 5वी आणि 6वी अनुसूचीचे उल्लंघन आहे. फक्त कागदपत्री पेसा कायदा हा सांगितला जातो, त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी होत नाही. ग्रामपंचायतीला न विचारता हे MIDC जमिनी अधिग्रहण करताय. आमच्या ग्रामस्थांची हीच मागणी आहे की पेसा कायद्या अंतर्गत, आदिवासी अन्याय अत्याचार प्रतिबंध कायद्या अंतर्गत या MIDCच्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करायला पाहिजे आणि आदिवासींना न्याय द्यायला पाहिजे. जर या 5 ते 10 दिवसामध्ये MIDCने आमच्या आदिवासींच्या ग्रामपंचायतीच्या नावावर ही सदर जमीन नावावर केली नाही तर 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनी जी लोकशाही या देशामध्ये अस्तित्वात आली त्या लोकशाहीमध्ये आधी हुकुमशाही सुरू झालेली ही हुकुमशाही हटवण्यासाठी आम्ही 26 तारखेला तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. जर याच्यात कायदा सुव्यवस्था निर्माण झाली त्याला सर्वस्व जबाबदारी ही MIDC राहील. हे आज आम्ही आपल्याला या कामासाठी उन्हा जमीन कधी देणार नाही. आम्ही आमना
हेटपर्यंत आडावडील पाणी वहती दाटाली ह तठ ढोर वासरूला पाणी ना व्यवस्था ह माणसाला पाणी ना व्यवस्था ह तो आता कधी सोडणार का आम्ही नीट सोडणार आहे जण ना जास्ती करतील तर ही कंपनी बांधायली है याला आम्ही तोडफोड करी टाकू ओढा काम ना आखा ना ह त्या कान्याने येईन त्या कंपन्या बांधीनी ढोर वासरू या पोरसर कंगत जाणारा त्याने कंपन्या सांग धंदा तो दुख सुखला थोडा धंदा खेतीबाडी म्हणा वाई पिकील तरी ते माणसाला खायला काम लागेल किला लिनी खातील का माणसा कंपनी धंदा करीनी दुख सुख मुता धंदा नीट होया ना आम्ही ग्रामपंचायती जागो है गाय चराई है तो पांजरी तलाव है आजू मसान भूमि है तो बोर कोलो है एमआयडीसी वाईन जबरदस्ती हडपवत है त्यासाठी आम्हाला त्या एमआयडीसी हा देणार नाही जर उद्योगवादी करीत आम्हा त्याला आम्हाला हा देणार नाही हे आम्ही ग्रामपंचायत कोटडाना बठा लोकसंख्या ही जर ठेवून हा जे आमने विरुद्ध आमना ग्रामपंचायतना जागा होतो जबरदस्ती करीस नाही आम्हाला मालूम नसताना लिहिली नाहीत तर तो जमीन काय आम्ही देणार नाही होय जे 2000 पहिल्यापासूनच काय करेल आहे ती मालूम नसताना त्या लिहिली नाहीत आम्ही काय देणार नाही आमना गावनी अंदर खूप इति ढोरा हात पाणी व्यवस्था करेल हा बठा हा तर ती काय आम्ही देणार नाही होय जे आम्हाला बठा से मर्जी प्रमाणे नाही ती जागा आली नाहीत आणि आम्हाला माहिती नसताना ही करणार आम्ही ती काय देणार नाही होय जर त्या जबरदस्ती करतील तर आम्ही ती कंपनीला चालू देणार नाही होय आणि जर इसा करतील तर आम्ही कंपनी हाला तोडफोड करू हो हे जामने तुम्हाला नम्र विनंती है ओ गाव आमना डाह्यासा परंपरा पना माय बाप साह एन ओ गाव जर आम्हा पण मागायला निघणार पण आम्ही काय देणार नाही आमनी जीवानी शकी त्या आगाडे आमना बाल बच्चा लेकरू बाकरू या कठ जाती गावला आम्ही होता नाही ती आज गाव लोकशी सरपंचशी निवडणी करीसनी आज गावला अख्खी सुविधा करही आणि ती गाव जर लुटायला निघणार पण आम्ही लुटू देणार नाही आम्ही पोरसरनी आगाडे ती जमीन राहायला जुईज संख्या वाढते जाईल पण पूर्ती वाढवली ती आमनी बाप दादाची जमीन देणारा नाही ती आमनी विनंती ह जर आम्ही आणि जर ही कोठडा गाव जर आखू कंपन्या काढणार तर या कंपन्या चालू होत या बी बंद करी दे 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी पंकज अहिरे, नवापूर, नाशिक.